माझा नंबर दिलाय, हिचा पण शरूचा नंबर तुमच्याकडे आहेच आहे, ऑफिसचा आणि घरचा नंबर आहे, पत्ताही तुमच्याकडे आहे. काही लागलं तर तुम्ही या तिकडे कधीही. तारा इकडे असेलच. आणि म्हणजे इकडे जर का काही अडचण आली तर तुम्ही तुमचं आधीचं घर आहेच आहे, सो तुम्ही राहू शकताच तिथे. तुम्ही नाही येतात आमच्यासोबत? बाबा, आपण यांना घेऊन जाणार होतो ना? नाही, त्या नाही येणार आहेत, त्या नाही ऐकणार. अगं नाही, नको. माझं इथे काम आहे ना, आणि आता मी हॉस्पिटलला जायला सुरुवात करणार आहे. पण कामं मुंबईलाही होऊ शकतात ना. मला एवढ्या मोठ्या शहराची सवय नाहीये. तुम्हाला चंद्रविलासची तरी कुठे सवय होती, पण राहायला रेडी झालात ना, मग मुंबईची होईल सवय. अगं मी तिथं काय करणार आहे? प्लीज असं नका ना करू. तुम्ही रागवलाय का माझ्यावर? रागवू नका ना, आमच्यासोबत चला ना प्लीज. नाही, नको. मी थांबते इथे, आणि मी इथंच थांबणार आहे तुमची वाट बघत. तुम्ही या अधूनमधून, हा? आणि मी फोन पण करत जाणार आहे वेळ मिळेल तसा. हा, चला ना प्लीज. शर्वरी, आग्रह करू नको हा. आणि तुम्ही निघा बरं पटकन आता. शरू, चल, त्या नाही येणार. अगं रडायचं कशाला? मी रडते का बघ. आणि तुझा आणि बाबाचा नियम आहे ना की जाता जाता हसायचं म्हणून, म्हणजे जाणाऱ्याला हसणं लक्षात राहतं आयुष्यभर. हो ना? हस आता. चला. सावकाश जा, आणि पोचल्यावर कळवा. काय झालं, निघताय ना? भावरीजी, आय एम व्हेरी सॉरी. सॉरी कशासाठी? मी कळत न कळतपणे जर का काही चुकीचं बोललो असेल, वागलो असेल, तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला प्लीज माफ करा. अहो महाजन, तुम्ही लाजवताय आता मला. अहो माफी मागावी असं तुम्ही काही वागलाच नाही आहात. खरं तर मी तुम्हाला सॉरी म्हटलं पाहिजे. माझ्यामुळे तो शशिकांत या वाड्यात आला. जाऊ दे ना तो विषय, का बोलतोय आपण त्यावर? आणि दुसरं, मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, मुंबईला तुम्ही कधी वाटेल तेव्हा या. मुंबईच्या घराची दारं तुमच्यासाठी कायमच उघडी असतील. 1 महिन्यातून एकदा तरी यायला हवं तुम्ही. विभावरी, तुम्ही माझं नाव लावा. आपलं लग्न कुठल्याही परिस्थितीत झालं असलं, ती तडजोड जरी असली तरी सुद्धा आपण नवरा बायको होतो. तुम्ही प्लीज माझं नाव लावा. विभावरी अनंत महाजन. नीट जा. बाबा,
आपण निघताना तारा मावशीला भेटलोच नाही. चल. पुढे चालले. मुंबईला निघालोय आम्ही, परत येणार नाहीये. विभावरीजी इथेच राहणार आहेत, त्यांची काळजी घे. तारा मावशी स्वतःची काळजी घे. जायचं नसतंय. जायचं नसतंय वगैरे काही नाही, आम्हाला जायचंय. आम्ही निघालोय आता. हा, आम्ही नाही येणार आहोत परत. माघार घ्यायची. माघार वगैरे अजिबात घेणार नाही. हे घे, एवढे पैसे ठेव. नवीन कपडे घे, हे असं बुजगावण्यासारखं राहू नको. आणि जमलं तर जुने विचार सोड जरा. हे घे. अमावस्या लागली, चंद्रविलासच्या बाहेर पाऊल टाकायचं नसतंय. अमावस्या लागू दे, पौर्णिमा लागू दे, मला काही फरक पडत नाही. आता मी काही थांबणार नाही. आता आम्ही निघालो. हे ठेवायचंय का तुला? जाऊ, चल. बाय तारा मावशी, काळजी घ्या. चल. कोण कुणाची काळजी घ्यायला सांगायले? स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायची असते. आता अमावस्या आली, खेळ अजून संपला नाही. आता चंद्रविलास मधल्या काही दिवसातल्या आठवणी आणि तूच माझं सोबतीयस. तेव्हा महाजन आणि शर्वरी दोघांना व्यवस्थित ठेव. त्यांना सुखरूप पोचव आणि त्यांच्या वाटेला फक्त आणि फक्त सुखच येऊ दे. बाबा, ज्या कामासाठी मी चंद्रविलास मध्ये आले होते ते काम राहिलंच. काय काम? मला तुझा पास्ट समजून घ्यायचा होता. कुठे समजला मला? बाबा प्लीज सांग ना. अरे शरू, सोड ना आता. इतकं काय काय घडलंय आता, तरी तुझी अजून सुई तिथेच अडकली. तुला पास्ट समजून घ्यायचा आहे, पास्ट समजून घ्यायचा आहे. काही गोष्टी न समजलेल्या बऱ्या नाहीत का? त्या आपल्या आनंदासाठी बरंच असतं. मी लहानपणी मावशी बरोबर जेव्हा चंद्रविलास मधनं बाहेर पडलो होतो तेव्हा मी माझा पास सोडून दिला होता. कारण मला माझ्या पासशी काही घेणंच नव्हतं. मला तो खोडून टाकायचा होता, पुसून टाकायचा होता. म्हणूनच मी बाहेर पडलो. मला त्या आठवणी सुद्धा नको होत्या. जे घडलं ते इतकं भयानक आहे की त्याची पुनरावृत्ती घडू नये असंच मला वाटतं. आणि म्हणून मी तुला काही सांगितलं नाही. या माझ्या पास्टमुळे माझ्या वर्तमान काळावरती, भविष्य काळावरती फार जास्त परिणाम झालाय. बाबा हे काय झालंय? थांब थांब थांब, लेट मी चेक. इग्निशनचा काही प्रॉब्लेम आहे का? काही चालूच होत नाहीये गाडी. असं तर व्हायला नाही पाहिजे. गाडी चालू व्हायला पाहिजे. गाडी का चालू होत नाहीये? तू थांब जरा इकडे, मी बघून येतो.
थांब थांब थांब, फार वेळ नाही लागणार, मला प्रॉब्लेम समजलाय आता. ऐक ना, आपण इथे जंगलाच्या मध्ये आहोत, आजूबाजूला कोणी नाहीये, मला भीती वाटतेय. हो माहितीये मला, घाबरू नकोस तू, थांब जरा. आपण चंद्रविलास पासून खूप लांब आलेलो आहोत, काही नाही होणार तुला. हो. अरे काय गिअर नाही पडत आहे, जॅम झालंय. असं का होतं यार? थांब जरा, मी परत आता बाहेर जातो, डोंट वरी. तिकडनं उघड. बाबा हे उघडत नाहीये. दार कशी काय लॉक झाली? थांब थांब, चाइल्ड लॉक ऑन आहे का बघतो मी. चाइल्ड लॉक नाहीये, चाइल्ड लॉक ऑन नाहीये. का नाही उघडते? एक मिनिट थांब. बाबा हे उघडत नाहीये. हे नाही उघडते. नाही. कुठलंच दार का नाही उघडत आहे? काय होतंय? थांब, हे बंद करतो मी. हॅलो, काय करूया? गिअर नाही पडत आहे, दार नाही काय उघडत करायचं? आहे. थांब जरा, कोणीतरी मदतीला आलं पाहिजे आता. डोंट वरी. तुला पाणी पाहिजे का? बाबा काय करायचं? तारा, तारा, पुढे ये, पुढे ये. तारा मावशी इकडे इकडे. तारा मावशी इकडे. तिला लक्षात येते का? पुढे ये, पुढे ये 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 ये. मावशी दार उघड ना. दार बाहेर ना उघड. तारा, एक काम कर, माझ्याकडे बघ. तिकडे दगड आहे बघ, दगड. दगड घे आणि मार त्याच्यावरती. फोडते. शिका करते. कुठं नाहीये का आपलं बोलणं? तारा, तारा मावशी. तारा प्लीज मदत कर. आता कुणी सुटू शकत नाही. आमोशा टलून चालत नसताय. बाबा बाबा बाबा. बाबा आपण चंद्रविलास मध्ये पुन्हा कसे आलो? विभावरजी. हा, कसं वाटतंय आता? थकला होतात ना? मी काय करते, मी पटकन चहा टाकते किंवा काहीतरी खायला पण करते. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. आम्ही आता बाहेर निघून गेलो होतो ना. हो, मग आम्ही इथे कसे आलो? तुमची गाडी बंद पडली ना. कोण
विभावरीजी, कोण आहे? मी आणि शरू आहोत. दार उघडा. तुम्ही परत आलात? काही राहिलंय का? असे थकलेले का दिसताय? काय झाले? थांबा, मी पाणी आणते. महाजन, काय झालंय नेमकं? मला वाटलं तुम्ही हायवेला लागला असाल. आम्ही हायवेला लागलो होतो. अचानक गाडी बंद पडली. आम्ही परत सुरू करायचा प्रयत्न केला, पण ती परत बंद पडली. म्हटलं इथे निर्जन रस्त्यावर थांबण्यापेक्षा आपण माघारी आलेलं चांगलं. पण मग येत असताना लक्षात आलं की हा रस्ता खूपच मोठा आहे, संपत नाही आहे. मग मला वाटलं की इथे गाडीतच थांबलो असतो तर बरं झालं असतं. मग आता इथे आलो. पण मग गाडीचं कसं? गाडी उद्या सकाळी मी रिपेअरला देणार आहे. अच्छा, मी चालून चालून खूप थकली आहे. तरी बरं झालं तुमची गाडी गावाजवळच बंद पडली. नाहीतर लांब बंद पडली असती तर परत तुम्हाला एवढं सगळं चालत यावं लागलं असतं ना. विभावरजी, मी वरती पडतो. हो. शर्वरी, तुला सवय नसेल ना चालायची. थांब, मी तुझे पाय चिपून देते. आणखी काही त्रास होत नाहीये ना? नाही. एक विचारू? तुम्हाला बरं वाटलं ना आम्ही परत आलो म्हणून? हा म्हणजे, पण तुम्ही हितनं निघाला असतात तर जास्त बरं वाटलं असतं. जीवाला घोर लागला नसता. असं काय विचारलंस का? नाही, काही नाही. थँक्यू. मी झोपते जाऊन. काय झालं? तुम्ही असं का बघताय? आम्ही घरातनं बाहेर पडलो होतो. आम्ही गाडीमध्ये होतो. गाडी चालू होती पण ती बंद पडली. त्याच्यानंतर आम्ही परत सुरू करायचा प्रयत्न केला, ती सुरूही झाली आणि त्याच्यानंतर परत बंद पडली. आणि पुढे काय झालं ते मला पण आठवत नाहीये. तू बोललास तितकंच आठवतंय. पुढे काय झालं ते मी सांगितलं की तुमची गाडी बंद पडली, मग तुम्ही इथं आलात. तुम्ही खूप थकलेला होतात. काहीही झालं असतं तरी मी चंद्रविलासमध्ये परत आलोच नसतो. दिवस उजाडायला काही तासच बाकी होते. मी गेलो असतो पण मी इथे परत आलो नसतो. हे सगळं विचित्र आहे. कुणीतरी चंद्रविलासमध्ये मला रोखायचा प्रयत्न करतंय, अडवायचा प्रयत्न करतंय. शरू, आपण इथे 1 मिनिट सुद्धा थांबता कामा नये. चल, आपण निघू इकडनं. चल. माझे अरे, पुढे बाहेर. काय झालं? दार उघडा. बाबा, हे काय? अरे बापरे, असं कसं? बाबा, काय करायचं? थांब, घाबरू नकोस. आपण मागच्या दारांनी बाहेर पडूयात. काही झालं तरी चंद्रविलासमधनं मी तुला बाहेर काढणार. चल. चल. हा पण दरवाजा बंद आहे. काय चाललंय? सगळे दरवाजे बंद काय? एकदा खेचून बघा. शरू, तू थांब. कोणी नाही इथं, कोणी नाही. कोणी बाहेर पडू शकणार नाही वाड्याच्या. अमावस्येनं गाठले सगळ्यांना. सर्व वाटा बंद झाल्या आहेत. सरकारात स्वागताची तयारी करायला तुमच्या. अमावस्या सरल पण संकट टलणार नाही. नाना गेले, अंबिका गेली, नंदा गेली, उषा गेली, शशी गेला. आता 13वी जाणार. ए शरीवरी, नानाकडे जाणार ना तू? तुझा बाबाच तुझा बली देणार. ह्या चंद्रविलास मध्ये यज्ञविधीमुळे लखलखाट होणार. सरकार, माझं काम झालंय आता तुम्ही आणि तुमचं तिरपुट.